around 34 lectures we have conducted for mechanics. ओके, त्यामुळे जर भविष्यात असं जाणवलं की म्हणजे आपण MCQ टाईपच सगळ्या गोष्टी होणार आहेत असं जर लक्षात आलं तर मला वाटतंय की पहिल्यांदा काय करावं आपण पॉईंट समजून घ्यायचा, जसं आपण लेक्चरमध्ये PPT सगळ्या गोष्टी समजून घेतो, त्याच्यानंतर इमिडिएट MCQ डिस्कस करायचे आणि मग न्यूमरिकल. ठीक आहे, आता पण आपलं ॲझम्पशन काय होतं की न्यूमरिकलचं वेटेज हे खूप जास्त असेल आणि MCQचं वेटेज हे फक्त 20% असेल. न्यूमरिकल वेटेज 80%, MCQचं वेटेज 20%. हे आपण गृहीत धरून आता पण काय केलं, न्यूमरिकलला जास्त फोकस केला. लक्षात येते. पण जर भविष्यात MCQचं वेटेज 100% अशी जर सिच्युएशन आली तर काय करावं लागेल, काय करावं लागेल, पहिल्यांदा थिअरी, नंतर MCQज आणि त्याच्यानंतर न्यूमरिकल. त्यामुळे न्यूमरिकल आणि MCQचा सिक्वेन्स आपल्याला चेंज करावा लागेल. ओके, जर मी विसरलो तर मला आठवण करत राहा या गोष्टींची. ओके, मी प्रॉपर डिसिजन घेणं डोंट वरी अबाउट दॅट. न्यूमरिकल आणि MCQ यांचा सिक्वेन्स पुढे मागे फक्त करावा लागेल आपल्याला. क्वेश्चन नंबर 41. ऑप्शन The force which gives the same effect as number of forces together acting on a body. सर्व फोर्सेसला कंबाईन केल्यानंतर जो इफेक्ट होतो असा सिंगल फोर्स म्हणजे कोण झाला, रिझल्टंट. रिझल्टंट. ऑप्शन E. System of forces acting on a body can be reduced to. ऑप्शन कुठं रिड्यूस करू शकतो आपण, तर ते आपण रिझल्टंट मध्येच कन्वर्ट करू शकतो. रिझल्टंट फोर्स 43. Two equal and opposite forces lying in the same line of action. B option. बी. तर दोन फोर्सेसचे जर कपल फॉर्म व्हायचं असेल तर कंडिशन काय असते, दोन फोर्सेसचं मॅग्नेट्यूड सेम पाहिजे बट द डायरेक्शन शुड बी अपोजिट. क्वेश्चन मध्ये कंडिशन काय दिली आहे, अपोजिट फोर्सेस इन द सेम लाईन ऑफ ऍक्शन. त्यामुळे जर सेम लाईन ऑफ ऍक्शन असेल तर त्यांना आपण फक्त काय म्हणणार, पॅरलल फोर्सेस म्हणणार, त्यांना आपण कपल म्हणू शकत नाही. त्यामुळे ऑप्शन बी, डोंट डेव्हलप अ कपल. समजलंय? शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Yes, sir. Okay. Question number 44. B. B. C. सी. बोथ ए आणि बी. फोर्स ऑफकोर्स फिजिकल क्वांटिटी आहे आणि फोर्स हा वेक्टर पण आहे. त्यामुळे ऑप्शन सी इज द राईट आन्सर. बोथ ए अँड बी. फोर्स इज ऑल्सो फिजिकल क्वांटिटी, ऑल्सो वेक्टर. क्वेश्चन नंबर 45. तर हा जो पॉइंट आहे हा सेकंड किंवा थर्ड चॅप्टर मधला आहे. ठीक आहे, तो MCQ या चॅप्टर मध्ये चुकून आलेला आहे. तर रिझल्टंट फोर्सला जो फोर्स नलिफाय करतो त्याचा इफेक्ट बॉडीवरती करू शकतो त्याला आपण इक्विलिब्रियम म्हणतो. हा या चॅप्टर मधला MCQ नाही. क्वेश्चन नंबर किती, 45 ना, इक्विलिब्रियम. तरी पण लक्षात राहतात, परीक्षेत विचारला जाणार नाही सध्या टेस्टसाठी. फायनल ऑफकोर्स असणार आहे कारण फायनलला सगळे चॅप्टर असतात. क्वेश्चन नंबर 46. हा पॉइंट आपल्याला व्हायचा आहे ग्राफिकल मेथड, ज्याच्यामध्ये ट्रायंगल लॉ असतो आणि पॉलिगॉन लॉ असतो. क्वेश्चन नंबर 46 अजून शिकवायचा आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 47 ग्राफिकल मेथड ही आपली होणार आहे, सोडून द्या. क्वेश्चन नंबर 48 पण पॉलिगॉन लॉ, जो आपण पुढच्या लेक्चरला चालू करतोय. बघूया अर्ध्या वेळेनंतर तास पण चालू करू. Question number 49.
when a force is resolved into two mutually perpendicular components, they are orthogonal or rectangular. तर ऑर्थोगोनल याचा अर्थ पण कसा आहे हो, एकमेकांना परपेंडिक्युलर, आणि रेक्टँग्युलरचा अर्थ पण काय आहे, एकमेकांना परपेंडिक्युलर. ठीक आहे, त्यामुळे दोघांचा अर्थ म्युच्युअली परपेंडिक्युलर कॉम्पोनंट असाच होतो. त्यामुळे दोन्ही बरोबर आहेत. पण जर तुम्हाला एकच उत्तर सिलेक्ट करायचं असेल तर मोर अप्रोप्रिएट कुठलं आहे, ऑर्थोगोनल. ठीक आहे, पूर्वी कसं असायचं, एकच एमसीक्यू 2 मार्काला विचारायचे, त्याच्यामध्ये 2 ऑप्शन बरोबर असायचे. मग ए अँड बी जर दोन्ही तुम्ही टिक मार्क केलं तर 2, फक्त एक किंवा फक्त बी जर सिलेक्ट केलं तर 1 मार्क, अशा पद्धतीचा आहे. त्यामुळे मोस्ट अप्रोप्रिएट कुठला आहे, ऑर्थोगोनल. आणि टेक्निकली बरोबर काय, दोन्ही पण आहेत. इज दॅट क्लिअर? येस सर. मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर काय, ऑर्थोगोनल. आणि लॉजिकली म्हटलं तर ए आणि बी दोन्ही बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 50. If a body is acted upon by coplanar non-concurrent forces, it may be Abhishek Yadav, roll number 68. आहेत का? Option B. क्वेश्चन नंबर 50. ऑप्शन बी. एखादा फोर्स जर कुठलं सांगितलं, कोप्लेनर नॉन कन्करंट फोर्सेस, तर ते बॉडीला काय करू शकतात, मुवमेंट देऊ शकतात आणि रोटेशन पण देऊ शकतात. बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 51. C. ऑप्शन सी. 1 kgf. kgf म्हणजे काय असतं, तर फोर्सची डेफिनेशन काय हो, मास इंटू ऍक्सलरेशन. बरोबर आहे का? तर मास तुम्ही 1 घेता, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती घेता, 9.81. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, 9.81 न्यूटन. ऑप्शन सी. ओके, खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. 52. The resultant of two forces is equal to each of the force. The angle between them is 120. okay. Can you justify the answer? So two forces equal घेतले P and Q, आणि रिझल्टंटचा फॉर्म्युला घेऊन मग कॉस इनव्हर्स काढून थिटा काढला. Okay. Others, is it correct or any other answer as per your opinion? दोन फोर्सेस म्हणजे सर इक्वल R आहेत. is equal to P equal to Q. करेक्ट. कंडिशन काय सांगितलंय, म्हणजे R square is गिवन equal to फोर्सेस हे इक्वल आहेत असं पहिली गोष्ट सांगितली आहे, आणि रिझल्टंट जो येणार आहे तो सुद्धा या दोघांना एवढाच पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. नॉर्मली आपण काय घेतो बघा, फोर्स पी आणि क्यू घेतो, हा अँगल थीटा घेतो. बरोबर आहे. आणि असा काय तर त्यांचा रिझल्टंट असतो बाय युजिंग पॅरललोग्राम लॉ. आठवतंय? इथं आपण काय म्हणलं होतं, जर थीटा लेस दॅन 90 असेल, सर्वांचं लक्ष आहे ना, इफ थीटा इज लेस दॅन 90, तर या केसमध्ये काय होतं, डेफिनेटली आर इज ग्रेटर दॅन पी कॉमा क्यू. आठवलं सर्वांना? तर ह्या प्रश्नाचं उत्तर 0 किंवा 90 असू शकत नाही. इज दॅट क्लिअर? ओके. देन
जर दोन फोर्स मधला अँगल 180 असेल, याचा अर्थ ते फोर्सेस कसे झाले, इक्वल अँड अपोजिट. म्हणजे रिझल्टंट किती झाला दोघांचा, 0. त्यामुळे हे पण उत्तर असू शकत नाही. याला आपण म्हणतो मेथड ऑफ रिजेक्शन. 0 उत्तर असू शकत नाही, 90 असू शकत नाही, कारण जर थिटा हा 90 किंवा लेस दॅन 90 असेल तर रिझल्टंट हा पी आणि क्यू पेक्षा जास्त असतो. जर फोर्सेस इक्वल अँड अपोजिट असेल तर रिझल्टंट 0 असेल. त्यामुळे उत्तर डेफिनेटली असेल 120 डिग्रीज. दिस इज वन वे टू एक्सप्लेन द आन्सर. ठीक आहे. आता दुसऱ्या पद्धतीने सांगतो. लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ फोर्सेस जो आहे त्याच्यानुसार आर ची व्हॅल्यू काय हो, रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq cos थीटा. हे आत्ताचं होतं लॉजिकल आन्सर. आता जे सांगतो ते ऍज पर द फॉर्म्युला. रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस 2p cos theta. पी. क्यू म्हणजे पण काय, पीच, बरोबर आहे का. पी क्यू कॉस थिटा, क्यू इक्वल टू पी सबस्टिट्यूट केला. ठीक आहे. म्हणजे हे दोन पी जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर ट्वाइस पी स्क्वेअर कॉस थिटा. इज दॅट करेक्ट? येस सर. ओके. आता आर जो आहे तो पी म्हणून सबस्टिट्यूट करा. इथल्या क्यूच्या ठिकाणी पण पी स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर म्हणजे ट्वाइस पी स्क्वेअर म्हणू का, p square. हा, ट्वाइस पी स्क्वेअर कॉमन घेतला आणि 1 प्लस कॉस 1 थिटा. plus cos theta. हे सिम्प्लिफाय करा, फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ थीटा. इट विल कम टू बी 120 डिग्रीज. हे सिम्प्लिफाय करा. ठीक आहे. या सोप्या भाषेत कॉस 120 ची व्हॅल्यू आहे -0.5. चेक करा बरं कॅल्क्युलेटर वरती. -0.5. तिसरी मेथड, डायरेक्ट कॉस थिटाची व्हॅल्यू ठेवून बघा. काय सांगतो लक्षात येतं ना. कॉस थिटा इज इक्वल टू कॉस 120. किती उत्तर, -0.5. या फॉर्म्युल्यामध्ये काय ठेवा बघा. मग रूट ऑफ पी इज इक्वल टू, पी म्हणजे रिझल्टंट आहे, बरोबर का. रिझल्टंट मॅग्नेट्यूड पी एवढंच असणार आहे. पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअरच्या ठिकाणी पण काय येणार, पी स्क्वेअर येणार. पी आणि क्यू इक्वल आहे. पी स्क्वेअर मायनस ट्वाइस पी क्यू म्हणजे काय झालं, ट्वाइस पी इंटू पी, ट्वाइस पी स्क्वेअर इंटू -0.5. ठीक आहे. कॅल्क्युलेट करा. प्लस आहे, सॉरी. 2 इंटू -0.5 काय झालं प्रॉडक्ट, -1 पी स्क्वेअर. मग ही एक टर्म आणि हा ब्रॅकेट कॅन्सल होतील. त्यामुळे 120 विल बी द राईट आन्सर. 3 पद्धतीने सांगितलं आहे. कुठल्या एका पद्धतीने लक्षात ठेवा, अदरवाइज नुसतं लक्षात ठेवा. 120 डिग्रीज. 50 किती झालं, 52 झाला ना, 52. 53. Which of the following statement is correct? A force is an agent which produces or tends to produce motion. त्याच्या खाली ऑप्शन बी आहे. A force is an agent which destroys or tends to destroy motion. म्हणजे फोर्स काय करतो, आयदर मोशन प्रोड्यूस करतो म्हणजे ऍक्सेलरेट करतो, किंवा मोशन डिस्ट्रॉय करतो म्हणजे काय, डिसेलरेट करतो. ऑप्शन सी. त्यामुळे उत्तर काय येईल, फोर्स दोन्ही गोष्टी करू शकतो, ऍक्सेलरेशन करू शकतो, डिसेलरेशन पण करू शकतो. सो ऑप्शन सी इज द राईट आन्सर. फोर्स हा तुमची वेलोसिटी वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो सोप्या भाषेत. सो ऑप्शन इज बोथ ए अँड बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 54.
rigid body, Option B. rigid, बघा बरं 54 बॉडीला आपण रिजिड ॲझ्युम करतो बरोबर ना. बॉडी कॅन बी ट्रीटेड ॲज कॉन्टिनम. कॉन्टिनम म्हणजे काय? कन्फाइंड स्पेस ना. येस ऑर नो? ऍट द मोमेंट मला असं वाटतं की बॉडीला आपण रिजिड पण ॲझ्युम करतो आणि कन्फाइंड स्पेस कॉन्टिनम म्हणून पण ॲझ्युम करू शकतो. त्यामुळे माझ्या म्हणण्यानुसार उत्तर हे सी आहे. बट पुट हिअर क्वेश्चन मार्क. अजून एकदा तुम्हाला चर्चा करून याचं जस्टिफिकेशन देतो. क्वेश्चन नंबर 54 इज पेंडिंग. लक्षात राहील सर्वांच्या? माझ्या दृष्टीने मी उत्तर तुम्हाला सांगितलं बोथ ए अँड बी. शॅल वी कंटिन्यू? येस सर. yes sir, कॉन्टिनम ह्या शब्दाचं मला थोडंसं डिटेल डिस्कशन करावं लागेल. पण इट इज वन ऑफ द ॲझम्पशन इन मेकॅनिक्स. ओके. क्वेश्चन नंबर 54 ऑप्शन सी उत्तर तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त त्याचं कन्फर्मेशन मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये देतोय. क्वेश्चन नंबर 55 A force of 100 Newton is acting 30 degrees west of south. The option सोडून द्या. What is the value of theta? ऑप्शन ए. नाही ऑप्शन ए बी सी डी नको. What is the value of theta पहिल्यांदा मला सांगा. 60 डिग्रीज. वेस्ट आणि साऊथ म्हणजे कुठे गेलं? थर्ड क्वार्टर मध्ये. ठीक आहे. तर अँगल किती दिले? 30 डिग्रीज वेस्ट ऑफ साऊथ. म्हणजे साऊथ कडून वेस्ट कडे जाताना अँगल किती? 30. त्यामुळे थिटा आला 60 डिग्रीज. फर्स्ट पॉइंट इज क्लिअर. ठीक आहे. नेक्स्ट आता थर्ड क्वार्टर मध्ये जर फोर्स असेल तर त्याचे दोन्ही कंपोनंट्स कसे असतील? निगेटिव्ह. त्यामुळे कॅल्क्युलेटर न घेता पण हे उत्तर मिळू शकतं आपल्याला. दोन्ही कंपोनंट निगेटिव्ह. काय काय हो? ए आणि सी. बरोबर आहे का? दोन्ही कंपोनंट निगेटिव्ह. याचं कॅल्क्युलेशन करावंच लागणार. हा क्वेश्चन कोणीतरी मला विचारलं होतं का? विचारून गेलो मी. सर मीच विचारला होता. ओके. हां. कॅल्क्युलेशन करा. cos theta sin theta horizontal ऑप्शन ए येतं. after calculation you will find that horizontal component is -50, vertical component is -86. $30 degrees west of south. त्यामुळे साऊथ पासून 30 डिग्री असाच याचा अर्थ होतो. दुसरा तुम्हाला काय अर्थ वाटतं का? याचा नाही वाटणार. थीटा 60. डू यू अग्री विथ दिस स्टेटमेंट? Yes, sir. येस सर. डेफिनेटली. कारण मला तर वाटतं 30 डिग्रीज वेस्ट ऑफ साऊथ म्हणजे साऊथच्या 30 डिग्रीज तुम्ही वेस्टला जर गेला तर तो फोर्स आहे असं मला तरी अर्थ लागतोय. सो ॲज पर दॅट ऑप्शन ए इज करेक्ट. चला क्वेश्चन नंबर 56. The algebraic sum of resolved parts of number of forces given direction is equal to resolved part of the resultant in the same direction. स्टेटमेंटचा अर्थ समजलं का? खूप कॉम्प्लिकेटेड करून दिलंय. ठीक आहे. जर इकडे बघा हे स्टेटमेंट काय सांगतं? हा समजा फोर्स F1 आहे. हा फोर्स समजा F2 असेल तर दोन्ही फोर्सेस तुम्ही रिझॉल्व्ह केले. F1 चा एक्स कंपोनंटला म्हणलं F1x, F2 च्या हॉरिझॉन्टल कंपोनंटला आपण म्हणलं
F2x. ठीक आहे, तर ह्या दोघांची समेशन जी असेल ती कोणाकडे असेल, समेशन एफ असेल, त्याला नवीन नोटेशन आपण काय दिलं, RX. ही जर कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर तुम्ही कोणतं प्रिन्सिपल यूज करताय? ऑफकोर्स कोणतं प्रिन्सिपल यूज करताय? प्रिन्सिपल ऑफ रिझोल्युशन ऑफ फोर्सेस. रिझोल्यूशन. इज दॅट क्लिअर? सर्व फोर्सेसचे एक्स कॉम्पोनंट जर एकत्र केले तर आपल्याला समेशन FX किंवा RX मिळतं, असं ह्या लांब लचक वाक्याचा अर्थ आहे. या वाक्याचा अर्थ काय सांगितला? सर्व फोर्सेसचे एक्स कॉम्पोनंट जर आपण अल्जेब्राइक सम घेतली तर ते कुणा एवढी येते? रिझल्टंटच्या एक्स कॉम्पोनंट एवढी येते. म्हणजे कुठलं प्रिन्सिपल वापरलं? प्रिन्सिपल ऑफ रिझोल्युशन ऑफ फोर्सेस. इज दॅट क्लिअर? Yes, sir. शॅल वी कंटिन्यू? वाक्य जरा कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे, एवढंच. त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं. 57. The process of finding out resultant force is called as Composition. composition. Option A. प्रश्न रिपीट झालाय. फोर्स रिझल्टिंग टू म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपाउंड, त्याला आपण म्हणतो मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड इज ऑर्थोगोनल कंपोनेंट्स. Two forces F1 and F2 are acting on a particle if theta is equal to 180 degrees. Resultant काय असेल? F1 आणि इथून 180 डिग्रीचा अँगल घेतला. 180 डिग्रीचा अँगल म्हणजे काय हो? तर F2 हा कसा आहे? कोलिनियर आहे पण अपोजिट इन डायरेक्शन आहे. थीटा इक्वल टू 180 डिग्री. ऑप्शन बी. अर्थ समजलाय? रिझल्टंट काय असेल सांगा? F1 minus F2. F2. अपोजिट फोर्सेस असेल तर समेशन FS घेताना काय होणार आहे? F1 मायनस F2. एक पॉझिटिव्ह असेल, एक निगेटिव्ह असेल. F1 राईट हँड साईडला त्यामुळे तो पॉझिटिव्ह, F2 लेफ्ट हँड साईडला त्यामुळे निगेटिव्ह. थीटा 180 डिग्री मीन्स इक्वल अँड अपोजिट. मोमेंट इज अ फिक्स्ड वेक्टर. हा थोडासा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे, याचं काल मी डिस्कस केलं. मला मिळालं उत्तर आहे फिक्स्ड वेक्टर. ठीक आहे, अजून थोडंसं डिटेल्स मी घ्यायचा प्रयत्न करेन. 61. Which of the following is a scalar quantity? Speed. Speed is a scalar quantity. Yes. So at this moment we have completed discussion of all the MCQs. Okay, तर टेस्ट जी आपली असेल, ठीक आहे, ॲट द मोमेंट जे चर्चा चालली आहे ती तुम्हाला सांगतो. ऑनलाईन असेल त्याच्यामध्ये सर्वचे सर्व म्हणजे 20 मार्काची टेस्ट असेल तर 20 MCQ असतील, जे तुम्ही क्लिक करू शकता. गुगल फॉर्म तयार करायचा प्रयत्न चाललेला आहे. ठीक आहे, पण फायनल काय ते तुम्हाला 1-2 दिवस आधी समजेल. पण टेस्ट ही ऑनलाईन आणि MCQ टाईप इंजिनिअरिंग मेकॅनिक्स माझ्या सब्जेक्टसाठी असेल. सर्वजण व्यवस्थित ऐकताय? हा टाइम नॉर्मली आपण 20 मिनिटाच्या टेस्टला 1 तास देतो. थोडासा जास्त वेळ देतो पहिली टेस्ट असल्यामुळं, कारण न्यूमरिकल वगैरे सोडवायचे असतात. मग MCQ आहे हे गृहीत धरून थोडासा टाइम कमी मिळेल तुम्हाला. तुम्ही इमॅजिन करा 20 MCQ सोडवणं, बरोबर आहे का, आणि 4 मार्काचे 5 न्यूमरिकल सोडवणं. वेळ जास्त कुठं लागेल? न्यूमरिकल सोडवायला वेळ जास्त लागेल. त्यामुळे हे जर 1 तास वेळ आहे हा रुटीन मधला आहे. बऱ्याच वेळेला लोक काय करतात, चुकीचा अर्थ घेतात. फॉर एक्झाम्पल इलिजिबिलिटी फॉर्म भरताना मी तुम्हाला काय सांगितलं होतं की नॉर्मली कोरोना नव्हता त्या काळात आम्ही काय करायचो, इलिजिबिलिटी फॉर्मच्या प्रिंटआउट काढून ऑफिसला देत होतो.
ह्या वर्षी काय करायचं सांगेन. बरोबर आहे? पण बरेचसे लोक वाक्य पूर्ण ऐकलं नाही आणि एलिजिबिलिटी फॉर्म घेऊन इथं उपस्थित झाले प्रिंटआउट घेऊन. तर तशी गरज नव्हती. मी तुम्हाला काय सांगितलं तर नॉर्मल केसमध्ये असं होतं दरवर्षी. तर पुन्हा एकदा तसं सांगतोय, 20 MCQ ची टेस्ट ही इंजिनिअरिंग मेकॅनिक्स ह्या सब्जेक्टसाठी आहे. मी माझ्या सब्जेक्ट पुरती माहिती सांगितली. इज दॅट क्लिअर? बाकी सब्जेक्ट टीचरना तुम्ही त्यांच्या सब्जेक्ट विषयी विचारू शकता. Any doubts regarding MCQs? नो सर. ओके, मग आपण आता काय करूया, हे MCQs क्लोज करूया. चालेल ना? एक 5 मिनिट आहेत आपल्याकडे. ओके, आपण आता रिव्हिजन मोड मध्ये, आता काय न्यूमेरिकल होणार नाहीत आपले. ठीक आहे, विल डू वन थिंग. ठीक आहे, एक सोपा एक्सरसाइज करायचा. येस सर. जेवढे जेवढे फॉर्म्युले या चॅप्टर मधले आठवतात ते आपण लिस्ट आउट करूया. 2 मिनिट तुम्हाला, राहिलेले 2 मिनिट मला. स्टार्ट. जेवढे जेवढे फॉर्म्युले या चॅप्टर मधले आठवतात ते लिहून काढायचे. बिन बघतो ऑफकोर्स. We'll start with resolution of forces. In which you will be given number of forces. वेगवेगळे फोर्सेस दिले असेल F1 F2. पहिल्यांदा काय करायचं, रिझॉल्व इच फोर्सेस हॉरिझॉन्टली अँड व्हर्टिकली. प्रत्येक फोर्सचं रिझोल्यूशन करायचं आहे. कालच्या क्वेश्चन मध्ये काही लोकांनी प्रश्न विचारला, तो इन्क्लाइंड फोर्स होता, फक्त त्याचंच रिझोल्यूशन का केलं. तर राहिलेले सर्व फोर्सेस जे होते ते हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल होते, म्हणजे ऑलरेडी त्यांना एक्स आणि वाय कंपोनंट होते. जो तिरका फोर्स होता इन्क्लाइंड 30 डिग्रीचा, फक्त त्यालाच कंपोनंट माहिती नव्हते जे आपण मिळवले. अदरवाईज म्हणजे साधा सोपा प्रश्न कसा, जो फोर्स असतानाच व्हर्टिकल आहे किंवा असतानाच हॉरिझॉन्टल आहे तो रिझॉल्व्ह करतो का आपण? नाही. बरोबर ना? म्हणजे जो आधीच सरळ आहे त्याला सरळ करायची गरज आहे का? जो वाकडा आहे त्याला सरळ करावं लागतं ना. अंडरस्टूड ऑर नॉट? त्यामुळे जे ऑलरेडी हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल होते त्यांचा हिशोब आपण सरळ करू शकतो प्लस मायनस साइन देऊन. फक्त जे इन्क्लाइंड आहेत ते रिझॉल्व्ह करावं लागतात या पद्धतीने. नंतर काय करतो, सर्व फोर्सेस रिझॉल्व्ह केल्यावर वी फाइंड समेशन Fx. यालाच नवीन नाव काय हो, Rx. Then we find out summation Fy. त्याचं नाव आहे नवीन Ry. ठीक आहे, ह्या सर्वांचं मिळून एक समेशन Fx मिळेल. विल डू वन थिंग. 1 मिनिट राहिलं नको. थीटा नेगेटिव्ह येतं, त्याच्यावरती एक थोडीशी चर्चा करायची होती पण आता वेळ नाही आपल्याकडं. पुढच्या लेक्चरमध्ये मला सुरुवातीला आठवण करा. ओके, व्हेनेवर थीटा कम्स नेगेटिव्ह, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट. काल मी तुम्हाला सुपरफिशियली सांगितले की आपण ॲझ्युम केलेली डायरेक्शन चुकीची आहे आणि फोर्सची डायरेक्शन काहीतरी वेगळी असते. तर सिंपल लॉजिक देतो. 1 मिनिट आहे आपल्याकडे, बघा. लक्ष आहे सर्वांचं? ठीक आहे. इमॅजिन करा की समेशन Fx पॉझिटिव्ह आहे, +10 आहे.
आणि समेशन एफ वाय समजा निगेटिव्ह आहे. ठीक आहे. मग जर तुम्ही थिटा कॅल्क्युलेट करताना टॅन इनवर्स ऑफ -20/10 असं काहीतरी घेतलं तर काय होईल, मिळणारा थिटा जो आहे तो मिळेल तुम्हाला मॅग्निट्यूड ऍज वेल ऍज डायरेक्शन. लक्षात येत आहे का? तर ज्यावेळी थिटाची व्हॅल्यू निगेटिव्ह येते त्यावेळी तो कसा असतो, समजा -20 उत्तर मिळालं गृहीत धरा, तर हा -20 कसा आलाय, इन मॅग्निट्यूड ऍज वेल ऍज डायरेक्शन. आणि जर समजा तुम्ही हे निगेटिव्ह साइन सोडूनच दिलं, फक्त समेशन एफ एक्सचं मॅग्निट्यूड 10 घेतलं, समेशन एफ वायचं 10 घेतलं, तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की फोर्स कसा असणार आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये, बरोबर आहे की नाही? येस सर. Yes, sir. तुम्हाला रिझल्टंटचं फक्त